हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण नेहमीप्रमाणे साधी सोपी परफेक्ट जाळीदार ढोकळा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी आंबट असलेलं घरीच बनवलेलं दही टाकलेलं आहे। प्रमाण परफेक्ट लक्षात ठेवलं की रेसिपी 101% तुमची चुकणार नाही आणि ढोकळा नेहमीप्रमाणे जाळीदार आणि लुसलुशीत घशात न बसणारा अशा पद्धतीने होईल। तर इथे आपण काय केले, 1 वाटी बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकलं आणि 1 ते 1.5 चम्मच इथे मी रवा टाकलेला आहे। रवा बारीक टाकलेला आहे आणि 2 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि अर्ध लिंबू घेतलं आणि ते सुद्धा पिळून टाकलेले। त्याच्यामध्ये जे बिया असतात त्या काढून टाकायच्या आणि लिंबू पिळून घ्यायचं, किंवा तुम्ही थोडासा रस काढून घेतला आणि तो टाकला तरी सुद्धा चालते, असं डायरेक्ट न पिळण्यापेक्षा। आणि इथे काय केलं, चवीनुसार अर्धा चम्मच साखर टाकलेली आहे। आता हे आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचं। ज्या आपल्या बेसन पिठाच्या ज्या गाठी असतात त्या अशा फोडून घ्यायच्या, जेणेकरून बेसन पिठामध्ये गाठी राहणार नाहीत। आणि आता थोडं थोडं पाणी करून बॅटर बनवून घ्यायचं। खूप एकदम पाणी टाकायचं नाही, जेणेकरून खूप पातळ असं झाले नाही पाहिजे, कारण बॅटर जर खूप पातळ झालं तर ते तसंच राहतं आणि म्हणजे खूप असं चिवट होतो ढोकळा, आणि जर खूप घट्ट झालं तर तो फुगतो, पण मात्र असं घशामध्ये बसल्यासारखा होतो। त्यामुळे बॅटर नेहमी आणि फिरवताना एकाच साईडने फिरवायचं, एकदा मागे एकदा अशा उलट्या साईडने किंवा अशा साईडने, उजव्या साईडने डाव्या साईडने असं फिरवायचं नाही। एकाच डायरेक्शनमध्ये फिरवलं ना की बॅटर हलकं होतं। तर काय करायचं, इथे आपण थोडीशी हळद टाकलेली आहे। हळद टाकताना लक्षात ठेवायचं की थोडीशी हळद टाकायची, कारण त्याच्यामध्ये आपण इनो वगैरे टाकतो, त्यामुळे काय होतं ढोकळा लालसर होऊ शकतो, त्यामुळे खूप किंचित अशी टाकायची। आता तुम्ही बघू शकता छान असं पूर्ण गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत आपण, अशी एकही गुठळी दिसत नाही आहे पिठामध्ये। आणि खूप असं पातळ नको आणि खूप असं घट्टसुद्धा नको, ह्याप्रमाणे आपल्याला ढोकळ्याचं पीठ पाहिजे। तर आता हे आपण असंच बाजूला ठेवूया झाकून, कारण काय होतं आपण त्याच्यामध्ये रवा टाकलाय तो व्यवस्थित फुलतो। आणि आता आपण हे तेल लावून ह्याला गॅस करून घेऊया। आता आपलं तिकडे बॅटर ठेवलंय, तोपर्यंत आपण ह्याला तेल लावून घेतलं भांड्याला। आता हे बॅटर छान असं फुगलेलं आहे रवा, त्यामुळे परत एकदा त्याच आपण जसं फिरवलं होतं पहिल्यांदा त्याच डायरेक्शनमध्ये परत एकदा फिरवायचं, उलटं फिरवायचं नाही, जसं आपण एकदा सरळ फिरवलं त्याच डायरेक्शनमध्ये फिरवायचं, जेणेकरून तो हलका फुलका होतो। आणि जितकं जास्त असं फेटणं होईल तितकं जास्त फेटायचं, त्यामुळे काय होतं आपल्या ढोकळ्याला जाळी खूप छान येते। तर ते हे आपण फेटून घेतलं। तर आता काय करूया, इथे ते इनो घेतलेला आहे, अख्खी पूर्ण इनोची पूड घेतलेली आहे। साधा इनो घेतला तरी सुद्धा चालतो, किंवा असा लेमन फ्लेवरचा जरी घेतला ना तरी सुद्धा चालतो। आता आपण काय करूया, ह्याच्यावरती थोडंसं असं पाणी टाकायचं आहे, कारण तो काय होतो ॲक्टिव्ह होतो। आणि आता इथे आपण पाणी टाकलं बॅटरमध्ये, आता हे आपण मिक्स करून घ्यायचं। आणि ही प्रोसेस करण्याआधीच काय करायचं, आपण गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं। जेव्हा आपण इनो टाकतो ना त्याच्या आधीच आपण गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं, जेणेकरून काय होतं इनो जो ॲक्टिव्ह आहे ना तोपर्यंत जर गरम ह्याच्यामध्ये ठेवलं ना तर तो कुठलाही पदार्थ जरी असला तरी तो जास्त फुगतो। त्यामुळे काय करायचं, जेव्हा आपण इनो टाकतो ना तेव्हा पाणी आधीच गरम करण्यासाठी ठेवायचं आणि नंतर मग विनो टाकून विनोला ॲक्टिव्ह करून आपण आता ह्याच्यामध्ये टाकायचं, पूर्ण बॅटर टाकायचं। इथे आपण बॅटर टाकलं, थोडंसं टॅप केलं, व्यवस्थित ते सेट होतो। तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे मी आधीच इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं, छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे। तर आता आपण ते भांडं ह्याच्यावरती ठेवून देऊया आणि गॅस लो टू मीडियम ठेवायचा, खूप हाय गॅस ठेवायचा नाही। झाकून असं 10 ते 15 मिनटं व्यवस्थित असं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। तर इथे आपण 10 ते 15 मिनटं व्यवस्थित याची वाफ करून घेतलेली आहे। तर तुमच्याकडे टूथपिक असेल तर त्याने तुम्ही बघू शकता, काही असं थोडंसुद्धा आपल्या ते काडीला असं थोडंसुद्धा पीठ लागलेलं नाही, त्यामुळे इथे
आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता बॅटर ठेवताना कसं होतं आणि आता कितपत ते फुगलेलं आहे. आणि थोडंसं वलसर जरी असं वाटत असलं की थोडं ओलं तर ते घामाने किंवा खाली जेव्हा आपण उतरून ठेवतो ना तेव्हा ते व्यवस्थित होतं. तेव्हा आता गॅस बंद केला आपण ढोकळ्याचा आणि इथे फोडणीची तयारी करूया. तर इथे काय केलं, तेल गरम केलं पॅनमध्ये आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकली. तुम्ही इथे कढीपत्ता, मिरची, तुमच्याकडे म्हणजे कढीपत्ता असेल तर तुम्ही इथे मोहरी छान फुटलेली आहे त्याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे. आता मिरची थोडी तळली की आपण हे काढून. आपली ढोकळ्याची फोडणी झालेली आहे. तर इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मी थोडंसं. त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं, थोडीशी साखर टाकली. तरी अगदी 1 ते अर्धा चमचा, तुम्हाला जसं कमी जास्त करू शकता साखरेचं प्रमाण जसं आवडत असेल त्याप्रमाणे. आता हे पाणी ना आपण त्या फोडणीतसुद्धा टाकू शकतो. पण जर कधी कधी काय होतं की आपण आधी ढोकळा बनवून ठेवतो पण त्यावेळेस आपल्याला नक्की त्याच वेळेस खायचं नसतो. त्यामुळे काय करायचं, असं पाणी बनवून ठेवायचं आणि जेव्हा आपल्याला खायचं आहे तेव्हासुद्धा आपण टाकून हे पाणी म्हणजे टाकू शकतो आणि खायला घेऊ शकतो. पण मग आधीच आपण जर टाकून ठेवलं ना की ते मग असं ओला ओला ढोकळा वाटतो. त्यामुळे ती प्रोसेस नंतर करायची जेव्हा आपण खायला घेतो तेव्हा. तर इथे काय केलं, आता पूर्णपणे आपला ढोकळा थंड झालेला आहे. तर त्याच्यात थोड्याशा कडा सैल करून घ्यायच्या. खूप असं चिटकत नाही, अगदी व्यवस्थित निघतो तो. तुम्ही बघू शकता आता मस्त थंड झालेला आहे. आता आपण एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचं. आता खालून आपण फक्त कडाच ढिल्या केलेल्या आहेत त्याच्या. तर याप्रमाणे काय करायचं, अशी प्लेट टाकायची आणि उलटा करून घ्यायचा आणि थोडंसं असं टॅप टॅप करायचं. म्हणजे काय होतं की तो सुटला जातो व्यवस्थित असा. त्यात हे आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती अलगद निघते, असं खूप काही म्हणजे चिटकत नाही, नाही का असं. तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित झालं आहे आणि मस्त फुगलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपण टाकले तेव्हा लेअर किती छोटीशी होती आणि आता किती मस्त फुगलेलं आहे. तुम्ही बघू असं वरतूनच दिसतं की तो किती व्यवस्थित आणि जाळीसुद्धा मस्त आलेली आहे. तर काय करूया, आता आपला हा ढोकळा थंड झालेला आहे ना, तर आपण तो कट करून घेऊया. असं व्यवस्थित कट होतो आणि कारण तो खूप छान असं फुगलेला आहे, जाळीदार झालेला आहे. तुम्हाला मी कट केलं ना एक पीस काढून दाखवते. तुम्ही बघू शकता आतून सुद्धा मस्त फुगलेला आहे आणि जाळीदार झालेला आहे. तुम्ही आतसुद्धा बघू शकताय, बघा किती मस्त फुगलेलं आहे आणि किती व्यवस्थित अशी जाळी आलेली आहे. तुम्हाला आता प्रेससुद्धा करून दाखवते. आता प्रेस केल्यानंतर किती मस्त प्रेस होतो आणि परत असा व्यवस्थित फुलला जातो. किती प्रेस होतो तुम्ही बघू शकता. तर जे आपण पीस कट करून घेतले ना ते पूर्ण असे सुट्टे करून घ्यायचे, कारण जी आपण फोडणी टाकतो ना ती व्यवस्थित आतपर्यंत गेली पाहिजे. आता आपण फोडणी आधी टाकली ना तरीसुद्धा चालते, फक्त एवढंच की आपल्याला पाणी जेव्हा आपण खातो ना तेव्हा टाकायचं, किंवा फोडणीमध्ये जरी टाकलं ना आपण ते दोन्ही एकत्र केलं ना तरीसुद्धा चालते. असं वेगळं काही करण्याची गरज नाही. व्यवस्थित पसरवून अशी ज्या अशा त्या पीस आहेत ना त्या पीसच्या दोन्हीच्या आतमध्ये अशी फोडणी टाकून घ्यायची. तर इथे आपण व्यवस्थित अशी फोडणी टाकून घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता कढीपत्ता असेल तर तुम्ही फोडणीमध्ये कढीपत्तासुद्धा टाकू शकता. तर इथे तयार झालेला आहे आपला मस्त ढोकळा, अगदी फुललेला, लुसलुशीत आणि जाळीदार झालेला आहे. आता ते पाणी आहे जेव्हा तुम्ही खाणार आहात तेव्हा तुम्ही टाकून खाऊ शकता. कशी वाटली रेसिपी, आहे की नाही अगदी साधी, सोपी, नेहमीप्रमाणे आणि झटपट होणारी. तर चला, आज आपण खमंग ढोकळा कसा करायचा याची रेसिपी बघितली. तुम्ही जर माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा. तर चला, असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.